So in today's lecture, we will migrate toward the process of translation. But before actually starting the process of translation, first of all, we have to clear, we can say some points regarding the genetic code or the codons or the most important RNA molecule which is involved in the process of that translation. So in this lecture, we will discuss about those parts and then we will start the process of translation. So mutation and the genetic code. So first of all, we will see what is meant by this mutation and what are the different types of the genetic codes. Mutation is a phenomenon in which sudden change in the DNA sequence takes place. कशाला म्हटले mutation? Sudden change in the sequence of DNA. What is the sequence of DNA? The nitrogen bases or the nucleotides which are arranged in a specific pattern on the DNA molecule that is known as the DNA sequence. If there is a change in this sequence of DNA molecule, that change is known as the mutations. The mutation can also be defined as a sudden change in the heredity of organism. असंही म्हटलं जातं म्युटेशनला. इथं काय म्हटलं आपण, चेंज इन द डीएनए सिक्वेन्स. आता दुसऱ्या ह्याच्यात काय म्हणलंय, सडन चेंज इन द हेरिडिटी. हेरिडिटी कशावरती अवलंबून आहे, डीएनएच्या सिक्वेन्सवरती. मग त्या सिक्वेन्स मध्ये झालेला जो बदल आहे त्याला काय म्हटलं जातं, म्युटेशन. इट रिझल्ट इन चेंज ऑफ जीनोटाइप और कॅरेक्टर. what happens if the mutations are occurred? The genotypic characters or the phenotypic characters can be changed. The genetic constitution of an individual can be changed. That can be caused due to the change in the sequence of DNA molecule. Sorry, sequence of nitrogen bases. म्हणजे ॲडेनिन ग्वानिन थायमिन सायटोसिन असा सिक्वेन्स असला आणि त्याच्याऐवजी तिथे एखादा दुसरा न्यूक्लियोटाइड ऍड झाला, ॲडेनिन ग्वानिन थायमिन सायटोसिन आणि परत ॲडेनिन ऍड झाला तिथं, तर इथं काय झालं की ऍड झाला किंवा एखादा कमी झाला. ते आपण बघूयात पुढे कशा पद्धतीने एखादा ऍड होतो किंवा कशा पद्धतीने एखादा डिलीट होतो. During mutation, loss, deletion or gain insertion of the segment of DNA. जे आता आपण डिस्कस करत होतो. म्युटेशन मध्ये एखाद्या सिक्वेन्सचा लॉस होऊ शकतो किंवा एखादा नायट्रोजन बेस डिलीट होऊ शकतो. त्याच पद्धतीने एखादा नव्यानं ऍड पण केला जाऊ शकतो, म्हणजे मिळाला जातो, गेन किंवा इन्सर्ट केला जातो. याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. ऑन द बेसिस ऑफ द ऍडिशन ऑर elimination or loss or gain. There are two different types of mutations are there. The first one is the point mutation. It occurs due to change in a single base pair of DNA. Point mutation is a type of mutation which occurs only due to the addition of single DNA molecule. सिंगल बेस पेअर, फक्त एकच बेस पेअर ऍड केला जातो. म्हणजे जे चार बेस पेअर्स आहेत, ॲडेनिन थायमिन ग्वानिन सायटोसिन, या चार पैकी एक कुठंतरी तिथे ऍड केला जातो. म्हणजे जे काही मिलियन्स ऑफ त्या ठिकाणी नायट्रोजन बेसेस असतील, त्या मिलियन्स ऑफ नायट्रोजन बेसेस मध्ये फक्त एकच ऍड केला, मग त्याला काय म्हटलं तर पॉइंट म्युटेशन. सिकल सेल अॅनेमिया डिसीज जो आहे, तो सिकल सेल अॅनेमिया जे डिसऑर्डर आहे, ही डिसऑर्डर जी आहे या पद्धतीनं त्या ठिकाणी होते. आपण पहिला टॉपिक जो बघितला होता, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन, त्याच्यामध्ये सिकल सेल अॅनेमियाचं बघितलं होतं आपण कशा पद्धतीने ते होतं. तर ती जी डिसऑर्डर आहे ती फक्त एक नायट्रोजन बेस जो आहे तो त्या ठिकाणी ऍड केला जातो. फ्रेम शिफ्ट और डिलीशन म्युटेशन. डिलीशन और इन्सर्शन ऑफ बेस पेयर्स ऑफ डीएनए. इथं एक सिंगल बेस पेअर म्हटलं, इथं बेस पेयर्स आहेत. इट मे बी 2, 3, 4, 5 infinity. If more than one base pairs are added or deleted, then that mutation is called as a frame shift or deletion mutation. पॉइंट म्युटेशन मध्ये फक्त एकच बेस त्या ठिकाणी ऍड केला जाऊ शकतो. फ्रेम शिफ्ट किंवा डिलेशन म्युटेशन आहे तिथं एकापेक्षा जास्त, मग 2 असतील, 3 असतील, 4 असतील, 5 असतील, त्या पद्धतीनं ते ऍड केले जाऊ शकतात. इट रिझल्ट्स इन insertion or deletion of amino acids, and regarding frame mutation, unaltered from that point onwards. जर समजा आता पॉइंट म्युटेशन आहे,
पॉइंट म्युटेशन मध्ये आपण काय म्हणलं, एकच नायट्रोजन बेस ऍड झाला. मग आता जेनेटिक कोडांचा सिक्वेन्स कशाला म्हणलं आपण, तर 3 सक्सेसिव्ह नायट्रोजन बेसेस, दॅट इज कॉल्ड ॲज द कोडॉन. आता हे 3चं कंटिन्यू तिथं फ्रेम ठरलेली होती, परंतु आता एक ऍड झाला. समजा तो 4 नंबरला एक नायट्रोजन बेस ऍड झाला, तर पहिल्यांदा काय होतं, पहिले 3, त्यानंतर 4, 5, 6 हा एक कोडॉन होता. पहिला 1, 2, 3 हा एक कोडॉन होता, दुसरा 4, 5, 6 हा एक कोडॉन होता. आता 1, 2, 3च्या पुढे एक ऍड झाला. मग आता काय होणार आहे, जे 4, 5, 6 होते त्याच्याऐवजी हा ऍड झाला. म्हणजे ह्याच्यात तिकडच्या कोडांमधले 2 इकडे आले आणि इथं 3 झाले. मग यातला शिल्लक राहिला कोडॉन. म्हणजे जे कोडांचा सिक्वेन्स होता तो 100% बदलतो. परंतु त्याच्याऐवजी हे जे ड्युरेशन म्युटेशन किंवा लॉस, हे फ्रेमशिफ्ट किंवा डिलिशन म्युटेशन जे आहे, ह्याच्यामध्ये समजा 3 जर त्या ठिकाणी ऍड झाले, नायट्रोजन बेसेस जर समजा 3 ऍड झाले, काय चेंज होणार आहे का? काही चेंज होणार नाही. हा नवीन कोडॉन तिथं ऍड झाला. त्याच्यामुळे पुढचे जे सिक्वेन्स आहेत त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. कशामध्ये? फ्रेमशिफ्ट किंवा डिलिशन म्युटेशन मध्ये. कारण 3 ऍड झाले, 3चे 3, 3, 3, 3 आहे तेच कंटिन्यू. कुठं तर मध्येच 3 ऍड झालेत ना. मग पहिला 3चा एक कोडॉन, दुसरा 3चा नवीन ऍड झालेला, पहिले जुने 3 होते ते तसंच राहतात. म्हणजे फ्रेमशिफ्ट किंवा डिलिशन म्युटेशन जर समजा 3 नायट्रोजन बेसेस जर ऍड झाले, तर त्यांच्यामध्ये जे काही पुढे पॉइंट होणार आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल त्या ठिकाणी होत नाही. So that is all about the mutation and all the different types of the genetic codes or whatever may be the points. Then tRNA, the adapter molecule. The tRNA, which is one of the type of RNA molecule. We have seen that there are 3 different types of RNA molecules are involved in the process of protein synthesis. The first one is the mRNA molecule, which is formed by the process of ट्रान्सक्रिप्शन, जे आपण बघितलेलं आहे. दुसरा जो आहे तो हा tRNA मॉलिक्यूल, आणि तिसरा जो आहे तो rRNA मॉलिक्यूल. हे तिन्ही RNA मॉलिक्यूल प्रोटीन सिंथेसिस मध्ये आवश्यक असतात. तिघांचंही फंक्शन वेगवेगळं आहे. आपण तेही बघितलेलं आहे ट्रान्सक्रिप्शनच्या वेळेस, की त्या ठिकाणी युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम जे आहेत, युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये आरएनए पॉलिमरेज जे आहेत ते 3 प्रकारचे आहेत. आरएनए पॉलिमरेज 1, आरएनए पॉलिमरेज 2, आरएनए पॉलिमरेज 3, आणि 3 वेगवेगळ्या प्रकारचे आरएनए पॉलिमरेज 3 वेगवेगळ्या प्रकारचे आरएनए तयार करतात. एक टीआरएनए तयार करेल, दुसरा एमआरएनए किंवा ज्याला एचएनआरएनए म्हणलं जातं प्रोसेसिंग म्हणून त्याच्यापासून एमआरएनए तयार होतो. तिसरा जो आहे तो आरआरएनए मॉलिक्यूल. ह्या तिघांचंही कार्य जे आहे ते प्रोटीन सिंथेसिस, आपण तिथे डिटेलमध्ये ते बघूयात. आता हे टीआरएनए बघण्याची गरज काय? These tRNA are important for the bringing or transformation of the amino acid. Therefore, this tRNA is known as the transfer RNA. त्याला ट्रान्सफर आरएनए म्हटलेलं आहे. का म्हटले? ह्याचं काम कशाचं आहे माहिती आहे का? ट्रान्सपोर्टेशनचं. काय ट्रान्सपोर्ट करतं हे अमायनो ऍसिड? कुठून? सायटोप्लाझम मध्ये जे काही अमायनो ऍसिड्स आहेत ते सायटोप्लाझम मधले अमायनो ऍसिड साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस ज्याला आपण म्हणतो, जागा जी आहे प्रोटीन सिंथेसिस, तिथे हे घेऊन जातो. म्हणून हा टीआरएनए मॉलिक्यूल त्या ठिकाणी गरजेचा आहे. There is a mechanism in which tRNA will read codon and also simultaneously binds with the amino acid, as amino acid does not have any special capacity to read the codon. का गरजेचा आहे टीआरएनए मॉलिक्यूल? कारण हा जो टीआरएनए मॉलिक्यूल आहे याच्याकडेच ते अँटीकोडॉन्स आहेत जे कोडॉनला ओळखू शकतात. अमायनो ऍसिड कडे कुठलीही कॅपॅसिटी नाही की ते कोडॉनला ओळखू शकते. त्यांना जर त्या कोडॉनच्या जागेवरती जर घेऊन जायचं असेल तर हे टीआरएनए गरजेचं आहे. विदाउट टीआरएनए मॉलिक्यूल द ट्रान्सपोर्टेशन ऑफ अमायनो ऍसिड at the site of protein synthesis or on the codons not possible. So therefore this tRNA is important. Two different types of models of tRNA are there, cloverleaf model and hairpin model. म्हटलं 2 प्रकारचे टीआरएनए चे मॉडेल्स आहेत. म्हणजे त्यांचे जे फोल्डिंग आहे, कारण हा पण आरएनए मॉलिक्यूल असल्यामुळे सिंगल स्टँडर्ड आहे, परंतु ज्यावेळेस हा फोल्ड होतो, एकावर दुमडला जातो, फोल्डिंग जाते, त्यावेळेस वेगवेगळे आकार येतात. एक जो आहे तो आपण जो बघणार आहे तो क्लोवर लीफ मॉडेल. क्लोवर म्हणजे काय? लवंग. लवंगेचं जे काही पान आहे ज्याला ट्रायफोलिएट लीफ म्हटलं जातं, त्याचे 3 भाग असतात. त्या 3 भागासारखं त्या पानांसारखा आकार असतो म्हणून ह्याला क्लोवर लीफ मॉडेल म्हटलं.
आणि दुसरं जे आहे ते हेअर पिन मॉडेल. हेअर पिन म्हणजे काय? डोक्यात घालायची जी पिन आहे ती डोक्यात घालायच्या पिन सारखा त्याचा आकार असतो, मग ते हेअर पिन. ते काय आपल्याकडं सिलेबसमध्ये आहे. आपल्याकडे क्लोव्हर लीफ मॉडेल आहे. दिस इज द क्लोव्हर लीफ मॉडेल ऑफ टीआरएनए. हे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. याचे काय समजा तो टीआरएनए मॉलिक्युलर आहे. आता हे जे 3 मॉलिक्यूल आहेत याच्यावरती अँटीकोडॉन लूप आहे. इथं लिहिलंय पहा, हे अँटीकोडॉन. हा एमआरएनए मॉलिक्यूल आहे, हा अँटीकोडॉन आहे. Clover leaf structure of tRNA possesses an anticodon loop that has 3 unpaired bases complementary to the codon. काय म्हणतो आपण? हे जे स्ट्रक्चर आहे टीआरएनए मॉलिक्युलचं, ज्याच्यावरती अँटीकोडॉन लूप म्हटलं आहे इथं, हा जो अँटीकोडॉन लूप आहे याच्यावरती हे 3 अनपेअर्ड नायट्रोजन बेसेस आहेत. हे 3 अनपेअर्ड नायट्रोजन बेसेस जे आहेत त्यांना म्हटलं जातं अँटीकोडॉन. का म्हटले त्यांना अँटीकोडॉन? They are exactly complementary or opposite to the codons present on the mRNA molecule. या ठिकाणचं एक्झाम्पल बघा. या अँटीकोडॉन कोणता आहे? सी सायटोसिन, यू युरॅसिल आणि सायटोसिन. हे कशाला कोड करतंय किंवा ओळखते? तर इथं जो कोडॉन आहे GAG, ग्वानिन पेअर्स विथ सायटोसिन, ॲडेनिन पेअर्स विथ युरॅसिल, ग्वानिन पेअर्स विथ सायटोसिन, हे कॉम्प्लिमेंटरी आहेत. आणि ते कॉम्प्लिमेंटरी बरोबर तो जो कोडॉन एमआरएनए वरती आहे त्या एमआरएनए वरती ते बरोबर बाइंड करतात आणि प्रोटीन सिंथेसिससाठी मदत करतात. म्हणून जे 3 अनपेअर्ड बेसेस आरएनए मॉलिक्यूल टीआरएनए मॉलिक्यूल वरती आहेत त्याला म्हटलं जातं अँटीकोडॉन. आणि तो जो लूप तयार झाला, हे 3 लूप तयार झालेत पहा, 1, 2 आणि 3, म्हणून याला ट्रायफोलिएट म्हटलं. पानं 3 असल्यासारखं हे असतं. हा जो आहे ज्याच्यावरती फ्री नायट्रोजन बेसेस आहेत 3, त्याला काय म्हटलं जातं? अँटीकोडॉन लूप, जो एमआरएनएचा कोडॉन ओळखतो. दिस इज कॉल्ड ॲज द अँटीकोडॉन. इट हॅज अमायनो ॲसिड ॲक्सेप्टर लूप हॅव्हिंग अनपेअर्ड CCA सायटोसिन सायटोसिन ॲडेनिन बेस पेअर टू विच अमायनो ॲसिड बाइंड. ह्या 3 लूप आहेत तिथं आणि एक लॉंग एंड आहे. हे 5 प्राइम जे आहे ते शॉर्ट एंड जिथं ॲडेनिन असतो. हे जे लॉंग फ्री एंड आहे तिथं असतो 3 प्राइम. हे जे 3 प्राइम एंड आहे त्या ठिकाणची जी जागा आहे त्याला म्हटलं जातं अमायनो ॲसिड ॲक्सेप्टर साईट और अमायनो ॲसिड अटॅचमेंट साईट. ह्या लांब दांडक्याला आपण म्हणू आता मराठीत समजू शकतो. हा जो लांब दांडका आहे या लांब दांडक्याला अमायनो ॲसिड जोडला जातो, म्हणून ह्याला काय म्हटलं जातं? अमायनो ॲसिड अटॅचमेंट साईट. मग इथं 3 नायट्रोजन बेसेस जे असतात ज्याला आपण असं म्हणू शकतो अनपेअर्डच आहेत, हे पण वरच्या बाजूला जे असतात ते सलग CCA, म्हणजे इथून सुरुवात जर केली इथं पहिला C, दुसरा C आणि शेवटी A, सायटोसिन सायटोसिन ॲडेनिन बरोबर या ठिकाणी अटॅच झाले असतात. त्या ठिकाणी बरोबर हा इथं अमायनो ॲसिड आहे. कारण इथं कुठला आहे? CUC, जो या ठिकाणचा कोडॉन कोणता आहे? GAG. GAG हा जो कोडॉन आहे ग्लुटॅमिक ॲसिडसाठी आहे, म्हणून हा ग्लुटॅमिक ॲसिड या ठिकाणी काय झाला? अटॅच झाला. इथं आपण काय म्हणले? इट हॅज अमायनो ॲसिड ॲक्सेप्टर किंवा अटॅचमेंट लूप हॅव्हिंग अनपेअर्ड CCA बेस पेअर टू विच अमायनो ॲसिड बाइंड्स. आता जेवढे टीआरएनए मॉलिक्युल्स आहेत किती असू द्या, त्या टीआरएनए मॉलिक्युलचं जे हे 3 प्राइम एंड आहे ह्या 3 प्राइम एंडला कायमस्वरूपी एकच सिक्वेन्स असतो CCA. सिक्वेन्स कुठला बदलतो? फक्त इथला. अँटीकोडॉन लूप वरती जे 3 अनपेअर्ड नायट्रोजन बेसेस आहेत ते 3 अनपेअर्ड नायट्रोजन बेसेस फक्त बदलतात. त्याला आपण काय म्हटलंय? अँटीकोडॉन. जो काही कोडॉन असेल त्याच्या अपोजिट याच्यावरती असतो तो बदलू शकतो. मग आणि तो काय करणार आहे त्या ठिकाणी हे कोडॉन जे आहे ते घेऊन जातो. फॉर एव्हरी अमायनो ॲसिड देयर इज अ स्पेसिफिक टीआरएनए मॉलिक्यूल. जेवढे अमायनो ॲसिड्स आहेत तेवढे टीआरएनए मॉलिक्यूल आहेत. किती आहेत अमायनो ॲसिड? genetically identified 20 amino acids are there. So 20 tRNA molecules may be there. आपण काय म्हणतो? 20. परंतु आता इथं असं असू शकतो टोटल किती कोडॉन्स झालेत आपले? 64 कोडॉन्स. 64 मधले 3 काढून टाकायचे. राहिले की 3 का काढून टाकायचे? दे आर द स्टॉप कोडॉन्स. मग ते स्टॉप कोडॉन आहे म्हणलं त्याच्यावरती कुठला अमिनो ॲसिड आहे का? नाही. मग त्याच्यासाठी टीआरएनए असणार आहे का? नाही. म्हणजे साधारणतः 61 प्रकारचे वेगवेगळे टीआरएनए असू शकतात ऑन द बेसिस ऑफ द कोडॉन अँटीकोडॉन कॉम्बिनेशन. त्या दोघांच्या कॉम्बिनेशनवरती त्या ठिकाणी तेवढा बदल असू शकतो साधारणतः. म्हणजे इथं आपण असं काय म्हणलंय? प्रत्येक अमिनो ॲसिडसाठी एक म्हणलं तर साधारणतः 20 टीआरएनए मॉलिक्यूल त्या ठिकाणी.
So this is all about the mutation and the tRNA which is involved in the process of protein synthesis, that is the translation. We have seen the transcription. Now we have to start toward the process of translation that we will see in the next lecture.